यांच्या शॉपवरती आपण या ठिकाणी जमलेलो आहोत आणि खऱ्या अर्थानं सुंदर असा सोहळा आपला हा चालत आलेला आहे। उद्या आपण पंढरपूरमध्ये पोहोचणार आहोत। म्हणजे आतापर्यंत जो प्रवास आहे तो अगदी व्यवस्थितरित्या आणि सुंदर प्रकारे पार पडलेला आहे। माझ्या माता माऊल्यांचं भरपूर सहकार्य आपल्याला लाभलं। आपलं एवढा स्वयंपाक करायचं म्हटलं तर सोपं अशा प्रकारचं नाही, परंतु सगळ्यांनी एकजुटीने जर कार्य केलं तर ते नक्कीच व्यवस्थितरित्या पार पडतं। आणि म्हणून आपल्या महिला मंडळ सुद्धा आहे, त्यांना खूप खूप धन्यवाद आहे। पंढरीश पांडुरंग परमात्मे दर्शनाकरता तुम्ही आम्ही चाललो। पांडुरंग परमात्म्याला दर्शनाला जात असताना आपण कुठल्या विचारानं पांडुरंग परमात्म्याकडे गेलं पाहिजे, त्या भगवंताविषयी आपल्याला आस असली पाहिजे। नुसतं जायचं म्हणून जायचं नाही। तुकोबारे म्हणतात की आपल्याला पांडुरंगाच्या भेटीचा कळवळा असला पाहिजे। आणि आपण सगळे मिळून आज पंढरपूरला निघालो। पांडुरंग परमात्म्याविषयी काहीतरी कळवळा आपल्यामध्ये असला पाहिजे। तुकोबारे तर एका ठिकाणी सांगतायत की जसं माहेरची जी काही मुलगी आहे, जशी माहेराची वाट पाहत असते, सासरला गेल्याच्या नंतर जशी माहेराची वाट पाहत असते, अगदी त्या पद्धतीनं आपण सुद्धा आपल्या माहेराची वाट पाहिली पाहिजे। आपलं माहेर कोणतं आहे? पंढरी माझे माहेर साजरी, पंढरी एक माझं माहेर आहे असं संत महात्मा म्हणतात। आणि तुमच्या माझ्याकडे सुद्धा तुमचं माझंही माहेर पंढरपूरच आहे। आणि म्हणून जसं तुकोबाला म्हणतो कन्या सासुराची जाय माझी परतोनी पाय, तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा। तुकोबाला म्हणतायत की मला असं वाटतं की मी कधी माझ्या त्या पांडुरंग परमात्म्याला भेटेल आणि ती आज तुमच्या माझ्यामध्ये झाली पाहिजे। गुरु हाच विष्णू आहे, गुरु हाच परमात्मा आहे, गुरु हाच ब्रह्म आहे। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। गुरु हाच परमात्मा आहे, गुरु हाच ब्रह्म आहे आणि गुरु हाच विष्णू आहे। आणि म्हणून श्रीगुरु ज्ञानोबाला सांगतात की श्रीगुरूंची सेवा करत असताना तुम्ही आम्ही कशी केली पाहिजे, तर जाणतेने गुरूंची सेवा केली पाहिजे। आणि गुरु सुद्धा त्या पद्धतीचे असावे लागतात। गुरु जर चांगले असेल तर निश्चित त्या शिष्याकडं शिष्याचाही गुण चांगला राहतो। ज्ञानोबाला म्हणतात गुरूंची सेवा करत असताना तर मन धनानं आणि कुठल्याही प्रकारचा स्वार्थ न पाहता त्या गुरूंची सेवा करावी। मग गुरूंची सेवा केली की काय होतं, मग आपल्या जीवनाला विकृती पालवी पडत असते। जसं एखादा वृक्ष आहे आणि त्या वृक्षाला जर पाणी घातलं तर त्या पाण्याच्या योगानं त्या वृक्षाला विकृती पालवी पडत असते। आणि मग काय होतं, आपण श्रीगुरूंची सेवा केली की मग आपल्याला मग श्रीगुरु सारिका श्रीगुरु परमात्मा काय करतात, आपल्या पाठीमागे उभा राहतात। श्रीगुरु सारिका असता पाठी राखा, मग इतरांचा देखा कोण करी। जेव्हा श्रीगुरु तुमच्या माझ्या पाठीमागे राहतात ना, मग इतरांची मोजदाद कोणी करत नाही, इतरांचा देखा कोण करी। राजाची कांता काय भीक मागे मनातल्या दोघे सिद्धी पावे। राजाची बायको कधी भीक मागताना तुम्ही पाहिली का? राजाची बायको भीक मागू शकत नाही आणि मागत आहे। अगदी त्या पद्धतीने आपण श्रीगुरूंची सेवा जर केली तर श्रीगुरूंचा जर आशीर्वाद आपल्या पाठीमागे राहत असेल तर निश्चित आपल्याला पुन्हा पुढे हात पसरायची वेळ लागत नाही। आणि त्या कबीरदास महाराज खूप वर सांगतात। कबीरदास महाराज म्हणतात की तुम्ही आम्ही गुरूंची सेवा केली पाहिजे, तुम्ही आम्ही माळ घालतो की नाही। जेव्हा आपण पहिल्यांदा माळ घालतो, माळ घालत असताना काही लोक काय करतात, माळ विकत घेतात आणि लगेच गळ्यात घालतात। आणि बऱ्याच जणांचा अनुभव आहे की माळ तरी तुटते नाही तर त्याचा गुरु म्हणी तरी तुटून गळून पडत जातो। म्हणजे हा माझा एक अनुभव आहे, खूप लोकांचा अनुभव घेतला। माळ घालतो माणूस, पण त्या माळ घालत असताना त्याला काही नियम आहे। माळ घालत असताना पुन्हा करून घालावी, ज्याला आपण गुरु मानतो त्याच्याकडून माळ घातली पाहिजे। आणि ज्याच्याकडून माळ घातली त्या गुरूंची सेवा सुद्धा आपल्याकडून घडली पाहिजे। नाही कधी तर गुरु पौर्णिमेच्या दिवशी तरी
त्या गुरूंचं दर्शन घ्यायला आपण गेलं पाहिजे, गुरूंची सेवा केली पाहिजे, गुरूंचं पूजन केलं पाहिजे. कधी गुरुपौर्णिमेच्या तरी गुरुपौर्णिमे दिवशी तरी आपण ते केली पाहिजे. आणि जेव्हा गुरु तुम्हाला आम्हाला माळ घालतात तेव्हा ते काय नुसती माळ घेतात आणि लगेच माळ घालत नाही, मग ते तुम्हाला मंत्र देतात. बरं आपला मंत्र काय असं काना सांगायचा मंत्र नाही दादा मामा. आपला मंत्र कसा आहे, उघडा मंत्र जाणार रामकृष्ण हरी म्हणा. बऱ्याच संप्रदायामध्ये एक कानात मंत्र सांगितलं जातं, ती पद्धत त्या आपल्या वारकरी संप्रदायामध्ये नाहीये. आणि मग ती वारकरी संप्रदायाची पद्धत आपण पाळतो. मग आपले श्रीगुरु काय करतात, ती माळ आपल्या हातामध्ये घेतात. माळ हातामध्ये घेतल्याच्या नंतर त्या मंत्राचा जप करतात. आपल्याला सांगतात, हे बघा रामकृष्ण हरी म्हणायचं, सतत 108 वेळा जप करायचा. माळीला मणी 108च असावेत, 108 पेक्षा जास्त मणी त्या माळीला नसली पाहिजे. मग 108 मण्याची माळ आपल्या गळ्यामध्ये असावी आणि त्या त्या माळीचा जप आपण केला पाहिजे. जसा वेळ भेटेल अगदी त्या पद्धतीनं आपण रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी हा मंत्र जप करायचा. आणि मग ती माळ श्रीगुरु आपल्या गळ्यामध्ये घालतात. काही नियम सांगतात, एकादशी करा, व्रत एकादशी करा, सोमवार करा. मग वारकरी संप्रदायामध्ये एकादशीचं महत्व फार सांगितलं आहे. आणि म्हणून जो वारकरी आहे, वारकरी म्हणतो मी, जो वारकरी आहे तो निश्चित एकादशी धरतो. जो एकादशी धरतो तो वारकरी असतो. आणि जो एकादशी धरत नाही तो कोण नसतो, वारकरी म्हणता येत नाही. तर वारकरी असतील तर त्यांनी एकादशी निश्चित धरावी. आता जरी धरत नसाल तरी इथून पुढे धरलं तर काही हरकत नाही. आतापर्यंत जाऊ व्यर्थ आपला आयुष्य गेला, आपण समजून झाला. जसे आमच्या बाबा माझ्या दिवशी म्हटले, आतापर्यंत म्हटले आमचं आयुष्य मोकरच गेलं म्हटलं कसं म्हणजे इतकी दिवस आम्ही पंढरी करायला पाहिजे, पण आता आनंद व्हायला. म्हणजे वारी एवढी ताकद आहे वारीमध्ये की श्रीगुरूंची सेवा आपण करायची. आता पंढरपूरमध्ये गेल्याच्या नंतर निश्चित ज्यांची इच्छा असेल त्यांनी माळ घाला. माळ घातल्यानंतर श्रीगुरूंची सेवा करा. तुळशी माळ घाला, गोपी चंदन टिळा. तुळशीची माळ आपल्या गळ्यामध्ये असली पाहिजे. अजून काय, गोपी चंदन टिळा आणि हृदयी कळवळा वैष्णवांचा. वैष्णवांबद्दल आपल्या हृदयामध्ये नक्कीच कळवळा असला पाहिजे. वैष्णवाला नाव ठेवायचं नाही. अनेक लोक वारकऱ्याला नाव ठेवतात, ठोकला का कळलं झाला काय वारकरी, आता काय पंढरपुरात जायचं का म्हणून, हे अशी लोक म्हणतात. आता सहज एखादा मनुष्य आला पंढरपूरला, आता बाबा मामासारखा आमचा मनुष्य आला पहिल्यांदा पंढरपूरला, म्हणले असते गावातले लोक, काय बाबा राव गेला पंढरपूरला, झाला वारकरी म्हणतात लोक. पण लोकांचा अजिबात मनावर घ्यायचं. लोकांचा विषय असा आहे, लोक तुम्हाला कधी चांगलं म्हणतात. आणि एक सांगतो, 100 पैकी 100 मार्क अजून तरी कोणी कोणाला दिलेले नाही आणि कोणी कोणाला देतही नाही. मला सुद्धा तुम्ही चांगलं म्हणणार, तोंडावर सगळे चांगले म्हणतात. पण मेरा का तुम्ही सगळ्यात चपात्या चांगल्या केल्या असं तुम्हाला कोणी म्हणणार नाही. 1-2 चपात्या खराबल्या पाहिजे असं पण म्हणते लोक, आहे की नाही. ते चांगलं कोणी म्हणणार नाही, पण वाईट म्हणल्याशिवाय राहणार नाही. 100 पैकी 70 तरी मार्क आपल्याला भेटतात, 60 भेटतात, 50 भेटतात, तर 100 पैकी 100 मार्क कुणाला भेटत नाही. मला सांगायचं म्हणजे की लोकांचा अजिबात मनावर घेऊ नका. लोक पायी चालू येणार नाही, घोड्यावर बसू देणार नाही. आपल्याला जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल, जीवनाचं सार्थक करून घ्यायचं असेल तर एकमेव पर्याय असा आहे, तुळशी माळा करा. तुळशीची माळा धारण करा, सातत्याने पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण करा, दररोज नामस्मरण करा, म्हणजे 24 तास नामस्मरण करा असंही म्हणत नाही बरोबर. हो, तुम्हाला जसा वेळ भेटेल तसं नामस्मरण. हाकारोनी सांगे तुका, नाम घेता राहू नका. तुकोबारा म्हणतात, नाम घेता राहू नका. तुम्ही कधी नामस्मरण करा, फक्त नाम घेत चला, नामस्मरण करत चला. बोलत असताना, चालत असताना विठ्ठल विठ्ठल म्हणा, चपात्या भाजत असताना विठ्ठल विठ्ठल म्हणा. निश्चित तो प्रसाद आपल्याला वारकऱ्यांना भेटेल. आणि ज्या घरामध्ये जी माता माऊली स्वयंपाक बनवत असताना जर पांडुरंगाचं नामस्मरण करत असेल, भजन करत असेल, तर तो पदार्थ जे अन्न राहत नाही तो काय झालेला राहतो, प्रसाद झाला असतो. तो पदार्थ नाही, तो प्रसाद असतो. पण जर आपल्या माऊल्या आणि त्या बाईच्या जर संगणावर सगळं थोडस तिरगी झाली, भांडण झालं,
आणि बिचारे काय म्हणतात मेलं मुलं असा पडता मी होते म्हणून राहिले, नाही तर दुसरी असती आवाज निघून गेली असती. आणि चालू तिथे चपात्या रापडा, चपात्या करते, धाप 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 भाकरी टाकते आणि नवऱ्याला शाद देत राहते आणि त्याच भाकरी नवऱ्याला खायला देते. मग तो प्रसाद होईल का? हा, प्रसाद होणार नाही तो. मग त्याचा काहीतरी विपरीत परिणाम होतो. सकाळी त्रास होईल म्हणा, किंवा त्या स्वभावाचं त्या माणसामध्ये अनुकरण त्या ठिकाणी माणसाला होतं. स्वभाव गुण त्या ज्यानं प्रसाद खाल्ला, तो पदार्थ खाल्ला त्याच्यामध्ये उतरतो. ती बाई रागीट असेल तर तो भाकरी खातो, रागीट होऊन जातो. मला सांगायचं मुद्दा कसं आहे, काही काम करत असताना पांडुरंगाचं नामस्मरण करणं ही गुरु तुम्हाला आम्हाला सांगत असतात. जेव्हा माळ तुम्ही घालता तेव्हा गुरु तुम्हाला हे निश्चित सांगतात. म्हणून जेव्हा तुम्ही माळ घालाल, काही म्हणलं आता कशाला थोड्यासाठी माळ घालायची, आमचं आयुष्य संपलं आता, नाही का? काही काही म्हणतात आता दात पडले, आता काय आम्हाला चावत नाही, चला बाबाच्या दिंडीत, बाबा आम्हाला एवढं तुमच्या दिंडीत. मग हे सहज आमच्यासारख्या काळ्या मारा जाते, बाबा आम्हाला माळ घालायचं. काळे मारा सहज म्हणजे तुम्ही दात पडले आहे की नाही? दात पडलेलं आपलं सगळं माळ घालायचं. आणि जोपर्यंत दात चांगली होते तोपर्यंत माळ घालत नाही. माळ घाला. माळेचं खूप मोठं महत्व सांगितलेलं. तुळशी माळ, तुळशीच्या माळेचं खूप मोठं महत्व सांगितलेलं. आणि मग तुळशी माळ ही वारकऱ्याच्या गळ्यामध्ये असतो. वेगळ्या प्रकारच्या माळी निघाल्या आता, वेगळ्या लाकडापासून बनतात, पण तुळशीची माळ ही पवित्र सांगितलेली आहे. म्हणून तुकोबारांचं प्रमाण आहे, तुळशी माळ गळ्यामध्ये तुळशीची माळ असावी. कपाळाला गोपीचंदाचा टिळा असावा. गोपीचंदाचा टिळा जर आपल्या कपाळाला असेल तर आपला हिंदू धर्माचं प्रतीक असणारा गोपीचंद, भगवा वस्त्र, भगवा रंग हा हिंदू धर्माचं प्रतीक आहे. म्हणून प्रत्येकाने कपाळाला हिंदूचं जे काही लक्षण आहे, तो हिंदूचं जे काय चिन्ह ते म्हणजे भगवा, तो भगवा टिळा सुद्धा आपण घातला पाहिजे, लावला पाहिजे. सहसळतं रक्त, हिंदूच्या भक्ताच्या कपाळी भगवा टिळा. काय सहसळतं रक्त, पांडुरंगाच्या शिवबाच्या भक्ताची कपाळी भगवा टिळा. आलं आलं वादळ, कुणी आडवी नाही या वादळा, मग आलाच कुणी आडवा, त्याचा वाद तो खुळखुळा. मग नाद करायचं नाही, आमचा नातच खुळा. छाती ठोकून सांगतो शिवबाचा मावळा, शिवबाचा मावळा. शिवबाचा मावळा सुद्धा वारकरीच होता. शिवाजी महाराज सुद्धा वारकरी वारी करायचे. तुकोबारांच्या कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज राहायचे. तुकोबारांच्या कीर्तनात तुकोबाने सहज छत्रपती शिवाजी महाराज तुकोबाराने सहज म्हटले, मी तुमचं कीर्तन ऐकून तृप्त झालो, तुम्हाला काय पाहिजे ते मागा. काय तुम्हाला किती सोने रान लागतं ते मागा. पण तुकोबाराने म्हटलं आम्हाला सोनं नको, सोने नाणे आम्हा मृत्यूके समान, आम्हाला सोनं लागत नाही, आम्हाला मृत्यू समान आहे, आम्हाला सोन्याची गरज नाही, आम्हाला काही लागत नाही, आम्हाला फक्त एक लागते, एक धरला चित्ती. आम्ही रखमाईचा पती, आम्ही फक्त एक करतो, पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण करतो. आणि म्हणून तुकोबारा म्हणतात आपण सुद्धा नामस्मरण केलं पाहिजे. श्री गुरु तुम्हाला हे सांगतायत की संतांनी उपदेश केलेला आहे, म्हणून आपण तो उपदेशाचं अनुकरण करा, तो श्रवण करा, आपण नामस्मरण करत चला. जेव्हा माळ परिधान करतो निश्चित रामकृष्ण हरी नावाचा जप करत चला, नक्कीच आपल्या जीवनामध्ये पुण्य प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही, मोक्ष प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून श्रीगुरु तुमच्या माझ्या जीवनामध्ये आले पाहिजे. मी सांगत होतो जेव्हा तुम्ही श्रीगुरु कराल, श्रीगुरूंच्या हाताने माळ घालाल, ती माळ टिकते. आणि जर मग आपण अशी विकत घेतली 20 रुपयाला आणि मग ती माळ घातली तर त्याचा गुरु म्हणे ते तुटतो, ती माळ तरी तुटून जाते. चंद्रभागी स्नान करायला गेलं ती माळ तरी होऊन जाते. असं बऱ्याच जणांचं होतं. पण जीवनामध्ये गुरु केला पाहिजे. आणि ज्या मावल्या माता मावल्या ऐका बरं का, तुम्ही जर जीवनामध्ये गुरु केला नाही तर कबीरजी सांगतात तुम्हाला पुढच्या जन्मात कुत्रीचा जन्म भेटतो. कोणाचा? ऐकलं का? परत सांगू. हा, गुरु करायचा एकदा, आणि गुरु केल्याच्या नंतर त्यांची सेवा करायची. तसं बघितलं तर पहिले गुरु आपल्या आई वडीलच आहे. आई बापाची सेवा केली तर आपल्याला, जर आईची सेवा केली नाही, बापाची सेवा केली नाही, गुरुची सेवा केली नाही तर पुढील जन्मामध्ये कुत्रीचा जन्म घ्यावा लागतो. मी पद्धत सांगत नाही, कबीरदास संतप्रमाणे कबीरदास म्हणतात कबीर गुरु की भक्ती बिन नारी पुकरी हो,
गल्ली गल्ली भुंकत फिरे तू कन्नड रे कोय. कबीरजी म्हणतात जी स्त्री जन्माला आल्याच्या नंतर गुरुभक्ती करत नाही त्या स्त्रीला पुढील जन्मामध्ये मग कुत्रीचा जन्म भेटतो. मग ती गल्ली गल्लीमध्ये फिरत असते. कशी फिरते? गल्ली गल्ली भुंकत फिरे, गल्ली गल्ली भुकत फिरत असते. मग काय? तू कन्नड रे कोय. तिला कोणी भाकरीचा तुकडा सुद्धा टाकत कोणाला? कुत्रीला. ऐकता ना तुम्ही? आणि म्हणून जन्माला आल्यानंतर श्री गुरूंची सेवा करा. आणि पुरुष मंडळी आपल्याला सुद्धा सांगितलेलं आहे आपण सुद्धा नामस्मरण केलं पाहिजे, गुरूंची सेवा केली पाहिजे. नुसतं महिलांसाठीच नाही, पुरुष मंडळींना सांगितलं. कबीरजी म्हणतात की जो पुरुष जन्माला आल्याच्या नंतर गुरूंची सेवा करत नाही त्याला पुढील जन्मामध्ये कुंभाराचं गाढव बनावं लागतं. काय? तो काय म्हणतो? गाढव गाढव. म्हणून गाढव बनायचं तर काय आपल्या जीवनामध्ये काय करायचं आपण ठरवायचं. मग कबीरजी म्हणतात तर तो गाढव बनला की मग त्याला काय काम? वजे व्हायची, मातीची वजे आणायची. कुंभार सांगेल तेवढं काम करायचं. अंगावरती वज आणायचं मातीचं. मी सांगत नाही पदार्थ सांगणार नाही. कबीरजींचं प्रमाण आहे. कबीरजी म्हणतात कबीर गुरु की भक्ती बिन राजा रास बहोय माटीला दे कुम्हार की घास न डरे कोय. कबीरजी म्हणतात की जो मनुष्य जन्माला आल्याच्या नंतर गुरु भक्ती करत नाही त्याला पुढील जन्मामध्ये कुंभाराचं गाढव बनावं लागतं आणि मग त्याला त्या ठिकाणी वज वाहण्याचं काम करावं लागतं. म्हणून आपण जीवनामध्ये एक करा, गुरु भक्ती करत चला. म्हणून ज्ञानोबा हे सांगतात की जीवनामध्ये गुरूंची सेवा करा. पण कशी? जाणतेने गुरूंची भक्ती करा. जाणतेने गुरूंची भक्ती केली की श्री गुरु तुम्हा आम्हाला प्रसन्न होतात. श्री गुरु तुम्हा आम्हाला आशीर्वाद देतात. मग आशीर्वाद दिल्याच्या नंतर काय होतं? मग आपल्या जीवनाचं सार्थक होऊन जातं बघा. पण त्यांची सेवा कशी करायची? तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपचक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनच तत्वदर्शन. ते श्री गुरूंची जी सेवा केली तनानं मनानं तर आपल्याला ज्ञान प्राप्त होतं, आपल्या जीवनाचं सार्थक होतं. म्हणून जन्माला आल्याच्या नंतर तन मनोने सेवा करायची. कशी? ज्ञानोबा म्हणतात तनु मनोजीवे चरणासी लागावे आगरवता करावे दास्य सकळ. ज्ञानोबा म्हणतात श्री गुरूंची सेवा करत असताना तनानं मनानं धनानं श्री गुरूंची सेवा केली पाहिजे. आणि मग श्री गुरूंची सेवा केली की मग श्री गुरु काय करतात? तुमच्या माझ्यावरती प्रसन्न होतात. तुम्हा आम्हाला आशीर्वाद देतात. तुम्हा आम्हाला श्री गुरु उपदेश करतात. जन्माला आल्याच्या नंतर एक करा, जोपर्यंत हातपाय चालतात तोपर्यंत चालतात तोपर्यंत पंढरीची वारी करा. पंढरीची वारी चुकू देऊ नका. जवळ हे सकळ सिद्ध आहे. हात चालावया पाय तव तू सहित आपले तीर्थ तव तू सहित तीर्थ जावे चुकू तीर्थयात्रे जावे चुकू नको. आपलं हित जर कशामध्ये असेल तर तीर्थयात्रेमध्ये आहे. आणि मग एक कर काय? तीर्थयात्रे जाण्याकरता तू चुकू नकोस. हे प्रमाण सांगत असताना संत महात्मे म्हणतात जन्माला आल्याच्या नंतर तीर्थयात्रा करा. सगळ्यात तीर्थयात्रा करत असताना पंढरपूरची वारी सांगितली. काशी द्वारका मथुरा केदारनाथ बद्रीनाथ या अनेक प्रकारचे ज्योतिर्लिंग सांगितलेले आहे. 4 धाम 12 ज्योतिर्लिंग अशा प्रकारचे अनेक धाम तीर्थयात्रा शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. आणि जोपर्यंत आपले हातपाय चालतात तोपर्यंत आपण सुद्धा चाललं पाहिजे. निश्चित श्री गुरूंचा आशीर्वाद तुम्हाला आम्हाला प्राप्त होणार आहे. म्हणून जन्माला आल्यानंतर एक करा, श्री गुरूंची सेवा करा. श्री गुरूंची सेवा केल्याचा परिणाम असा होईल की आपल्या जीवनामध्ये जन्माचं सार्थक होईल. आणि म्हणून श्री गुरु हे सांगतात की एक काम करा तुम्ही. श्री गुरु म्हणतात, ज्ञानोबा म्हणतात श्री गुरूंची जाणतीने भक्ती करा. जसं श्री गुरु आपण वृक्षाला पाणी घातलं की झाडाला नवीन पाणी फुटते, तसं ज्ञानोबा म्हणतात श्री गुरुने जर आपल्या ज्ञान रूपी पाणी घातलं तर आपल्या जीवनाला सुद्धा विवेक रूपी पाणी फुटणार आहे. आणि म्हणून जन्माला आल्यानंतर श्री गुरूंची सेवा करावी. ज्ञानोबा म्हणतात मनवणी जाणतेने गुरु भजिते तेने कृत कार्य होईजे जैसे गुरु सिंचने सहजे शाखा पल्लव संतोष होती. तो या आपल्या सालाबाद प्रमाणे
चालत असलेला हा चैतन्य कालिका बिंदू सोहळा आणि या सोहळ्यातील आपल्या असणारे बाळू मामा फॅब्रिकेशन राजकुमार पप्पू भाऊ चव्हाण आणि संजय भाऊ चव्हाण यांच्या असणाऱ्या या शॉपवरती आपण या ठिकाणी मुक्काम करत आहोत. खऱ्या अर्थाने त्यांची खूप दिवसाची सेवा आपल्या बिंदू करता आहे आणि ईश्वरांच्या हातून अशीच वारकऱ्याची सेवा आयुष्यभर घडत राहू. ते असतील पुढे जाऊन त्यांची पिढी असेल, त्यांची मुलं असतील, नातवंड असतील, त्यांच्या हातून सदैव आणि या पांडुरंग परमात्म्याची बाळू मामाची असणारे चैतन्य कालिका पायी बिंदू सोहळ्याची सेवा त्यांच्या हातून निश्चित घडत राहू एवढीच पांडुरंगाची करणी प्रार्थना करतो आणि त्यांना उदंड आयुष्य लाभो. ही पांडुरंगाची सेवा करण्याकरता अकल्प आयुष्य हवेत आहे आपला. माझ्या सकळा हरीच्या दासा म्हणून झालेली सेवा पंढरीशी परमात्मा ज्ञानोबाला तुकोबरांनी चरणी समर्पित करतो. माझ्या वाणीस पूर्ण विराम देतो. त्यापूर्वी एक शेवटची सूचना सांगतो. आपल्याला आषाढी एकादशी झाल्याच्या नंतर आपण आलोय असे बाळूमामा फॅब्रिकेशन राजकुमार पप्पू चव्हाण त्याप्रमाणे संजय चव्हाण करकंब आणि जवळजवळ हे आपल्या या ठिकाणी 4थं वर्ष आहे आणि तेव्हापासून परम आदरणीय शांतीलाल कोळेकर बरोबर ना युट्यूब चॅनल जोडून या ठिकाणी येतात आणि हा पूर्ण व्हिडिओ युट्यूबला टाकतात. हजारो लाखो लोक हा व्हिडिओ त्या ठिकाणी पाहतात. कोळेकरांचं चॅनल फार प्रसिद्ध ठिकाणी आहे. त्याला आपण निश्चित लाईक करा, इतरांना त्या ठिकाणी पाठवा. सर्वांपर्यंत महाराजांचं प्रवचन हे दिंडीचं नियोजन त्या ठिकाणी जात असतं. धन्यवाद. जय बोल. प्रेम देवाचे सर्वांचे सुंदर विषय दुराचे पंडित के मान जय देव जय मंगल मूर्ती श्रीराज मूर्ती दर्शन माते मन पाने माते मन कामना पूर्ती जय देव रत्न कलिता फरा तुझोरी तुम्हाला चंदनाची उठी कुंकुम केशरा हिरे जगतो मुदा शोभतो बरा रोजो तेनुरी ठरली घालरिया जय देव जय मंगल मूर्ती व श्रीराज मूर्ती दर्शन माते मन पाने माते मन कामना पूर्ती जय देव जय लंबोदर पीतांबर परिमल वंदना सरळ सोंड वक्र तोंड त्रिनयना दास रामाचा वाटपाय सगळा संकल्पी पावावे निर्वाणी रक्षा विष्णुवर वंदना जय देव जय मूर्ती व श्रीराज मूर्ती दर्शन मात्रे महिला सोने मात्रे कामना पूर्ती जय देव जय निफनाथ भगवान चोरराज मूर्ती पतित पावन वाणु तुझ सर्वारे आरती उज्जव पुत्र श्री प्रभूतनाथ नारायण मूर्ती गजकर्णा मन सोड केले निजवते नाथ दारिद्र कृपा प्रसाद वर्णे ब्रह्मसिते द्वादश वर्ष सर्वर केले तपपुरते नग्न देव उपराटे दे ओमकडे घेते विनम्र भावे वस्त्रने सौनी मिळवले प्राप्ती जय जयता निपनाथ भगवान योगी राज मूर्ती पतित पावन सदनावे आरती गंध केसरी सुगंध मूर्त अतराज प्रीती नेसुन रेशमोत्रवर्धन कपडी मोहती सुवर्ण मोरा करणे मोठी मुर्दे का फुलते रुद्राक्षाची माळ करावते सुवर्णबद्ध पायी करावा सुबळी सोन्याचे मूर्ती दीनानाथ तुमचे जय जयता निपनाथ भगवान योगीराज मूर्ती
पतीत पावन वाळू तुझ सर्वावे आरती गाठी मठमली लोड गाडीचा शिलकांबरे जप कामरे तोडे जायचे होण्याचे काले निशान पुरते वाटे स्वातंत्र्य भेरे स्वागतार वाटे तुझावे गाडे परदेशाचा मेळा संगे फिरते हे नाथा तो थाट स्वांतावर कोठवरी जय जय पानिपनाथ भगवान योगीनाथ बुरते पतित पावन वाळू तुझ सगळावे आरती नाथात मता नाथ योग फिरता विषयी श्रीराच्या मध्ये मच्छिंद्रनाथे परंपरे समयी प्रेमे गोपी चंद्र केला आपल्या अपराधे जतीचा चंद्र प्रसन्न झाले केवळ कृपानिधी जनोपकारासाठी श्रद्धा निर्मिले सीता ते फुलावणी वरते तरले जय जय पानिपनाथ भगवान योगीनाथ मूर्ती पतित पावन हो वाळू तुझ सर्वावे आरती आवणे ब्रह्मणे निज पंथाचे महते वाढवले समाज साधू स्वानंदाने मगे पवन केले समाज सबरे अवनीवरते गुप्त रूपे फिरते लोकोनी भाषाचा पुता कराच्या व्रते गोरच्या विठाबाईचा दास गुरु भजने तरुण गाता आनंद झाला दीन गुरु चरणी जय जय कानिपनाथ भगवान योगीराज मूर्ते पतित पावन वाळू तुझ सर्वावे आरती चालेल लोटांगण वशीन करण डोळ्यात पायन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंद भोजन भावे म्हणे नाम विठ्ठल रुक्माय विठ्ठला रुक्माय विठ्ठल रुक्माय विठ्ठला रुक्माय कुंडलिका वंदे आयुष्य श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय चैतन्य कानिपनाथ भगवान की जय ज्या नाही तर माझी द्या आधी पहिले परत भरा नंतर परत बघा दोन द्या बाजूराळी दोन द्या बाजूराळी आधी इथं द्या बोला बाळूमामांच्या नावानं चांग भले बाळूच्या शेळ्या मेंढ्यांच्या नावानं चांग भले ओम चैतन्य श्री कानिपनाथ महाराज की जय.